नमस्कार श्रोते सज्जन मायबा, कर्मा धर्माचा वेगळा पाप पुण्य हा निराळा, भक्त साधूचा जीवाला. आपल्याला जर कर्म चांगले करायचे असले तर साधू संतांची संगत भेटतो, आणि कर्म जर आपल्याला करायचे असले तर नरकाची संगत भेटतो, कुठे भेटतो. पण शेवटी कर्म जर चांगले केले तरी नीट आपल्याला मार्ग भेटतो. जोपर्यंत मार्ग भेटत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनातला कधीच काही योगाप्रमाणे आता कोणी सोडवी. आपल्याला जर गाणी घ्यायचा असेल तर या दुःखामध्ये यावं लागतं, आणि नाही जायचं असेल तर ह्या वाईट बाजूला राहावं लागतं. असंच कसं आहे, 3 बोर ठिकाणी म्हणून सेवरी केला आणि त्याच्यातलं एक आज्यासारखं हुशार माणूस पाहिजेत म्हणून आज्यासारखं घेतलं. सगळं सेवरी केल्या निघाल्यावर हुशार तो हुशार जे म्हणतात तो हुशार आहे आणि वेडी आहे. पण हुशार कसं म्हणावं आणि वेडे कसं म्हणावं, त्याच्यात आजानं नाव ठरलं. पोरीला बघायला गेलं, पोरगी बसली पाट्यावर. तिला प्रश्न विचारला, बाई म्हणला रेल्वे का नीट जाते इकडे का पडतं ना म्हणला तिला. मामा म्हणली या गोरगरिबाचे घर पडतात रेल्वेला, ऑक्सिजन होतात, लोक म्हणतात मग त्याची तिला नेट वाट देणार, ही वाट मोक्ष मार्गाची बरोबर. आपल्याला नीट बघायचे आहे तर नीट वाट भेटतो, नसता भेटत नाही. संसारी नामासाठी करिता चावटे शेवटी मसनवटी झाले. तुझं माझं काहीच गती नाही. माणसाला एका सणात येशी सणात जासी आबरूची छाया, काहीच करत आपल्याला वाटायला. सिद्धांत पहा आरसा. आरसा जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच घडत नाही. वारं काढावं लागतो तर ते वारं घडतो, तर ते मार्ग नीट घडतो. आरशामध्ये जर त्या तराजूच्या काट्या जर काटा माल मोजला तर दोन्ही बरोबर राहतो. पण आरशात बघायचं असलं तर आपलं रूप आपल्या बायकोवर सुद्धा विश्वास राहणार, पण आपण आरशावर विश्वास ठेवतो. बरोबर आहे की नाही?
तुम्ही सांगू द्या बरं आहे औषध पिंतोय म्हणलं पण आईने बघल्याशिवाय आपल्याला पटणार आपलं रूप आपल्यालाच दाखवतो आहे ना बरोबर कधीपासून होतोय असा गुरुनामाचा मरिला तसा आता हॅलो पवनराव माधवराव पवळे राहणार म्हणजे चिखलीकर यांच्याकडून एकावन्न रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने अत्यंत आभारी आहोत धन्यवाद